ओके. सो जे काय डिस्कस केलंय आपण मेमोरंडम ऑफ असोसिएशन MOA बद्दल, त्याला एक 2 मिनिटात आपण परत रिवाइज करूया. MOA काय असतं तर इट इज, लक्षात घ्या काही पॉइंट्स फार लक्ष इथं नोट डाऊन करण्यासारखे. MOA इज चार्टर ऑफ अ कंपनी. ठीक आहे. MOA इज चार्टर ऑफ अ कंपनी. इट इज अ फंडामेंटल डॉक्युमेंट्स. काय म्हणणार त्याला आपण? इट इज अ फंडामेंटल डॉक्युमेंट. इट इज अ चार्टर ऑफ अ कंपनी. जसं एका देशाचं संविधान असतं तसंच कंपनीचं एक संविधान असतं, कॉन्स्टिट्यूशन असतं. त्याला काय म्हणतात? MOA, मेमोरंडम ऑफ असोसिएशन. राईट. ओके. अच्छा, MOA ची डेफिनेशन काय केली आहे? डेफिनेशन बघितली असेल तुम्ही. ओके. जसं कंपनी ऍक्ट मध्ये मेन्शन केलंय, जसं कंपनी ऍक्ट मध्ये ओरिजिनली फ्रेम केले बघा. कंपनी ऍक्ट मध्ये सांगितलंय की मेमोरंडम ऑफ असोसिएशनची डेफिनेशन कशी पाहिजे, बस तशीच ते मेमोरंडम ऑफ असोसिएशन असतं. याची काही वेगळी डेफिनेशन नाही आहे का? ॲज ओरिजिनली फ्रेम म्हणजे कंपनी ऍक्ट नुसार जी ओरिजिनली फ्रेम केली आहे ती, आणि त्यामध्ये जे चेंजेस केलेत त्यानुसार टाइम टू टाइम जे काय डॉक्युमेंट बनवलं गेलं त्याला काय म्हणतात? मेमोरंडम ऑफ असोसिएशन. क्लिअर? 2 पॉईंट क्लिअर झाले आपल्याला, मीनिंग आणि डेफिनेशन. अच्छा, MOA का बनवतात? इफ आय आस्क यू क्वेश्चन, पर्पज ऑफ मेकिंग MOA का बनवतात? पटकन कोणी सांगतंय का? नाही, मी सांगतो. MOA आपण आत्ताच बोललोय, कंपनी त्याशिवाय रजिस्टर्ड होत नाही. लक्षात घ्या. फर्स्ट पॉईंट तो झाला. म्हणजे पर्पज कोणी विचारला MOAचा, आपण काय सांगणार? कंपनी त्याशिवाय रजिस्टर होत नाही. रजिस्ट्रेशन का ते फंडामेंटल डॉक्युमेंट्स. ठीक आहे. त्यानंतर कंपनी बरोबर जे लोक डील करतात. अच्छा, डील करणारे कोण कोण असतात? एक असते थर्ड पार्टी. थर्ड पार्टी म्हणजे कोण? वर्क रिलेटेड कॉन्ट्रॅक्ट असतात काही. कंपनीला कोणी वस्तू सप्लाय करतोय, रॉ मटेरियल सप्लाय करतोय काही, किंवा कन्स्ट्रक्शन चाललंय तर तिथं मटेरियल सप्लाय करतोय, तर हे वर्क रिलेटेड काही कॉन्ट्रॅक्ट असतात. ठीक आहे. ती असणार थर्ड पार्टी. ती कंपनीबरोबर डील करते. बरोबर. किंवा आणि दुसरं कोण असतं डील करणारे? ते असतात शेअर होल्डर, का जे कंपनीमध्ये काय करतात? इन्व्हेस्ट करतात. ठीक आहे. कारण म्हणून हे जे असतात कंपनी बरोबर डील करणारे, या डील करणाऱ्यांकरता MOA फार महत्वाचं डॉक्युमेंट आहे. का? कारण कंपनीचं ऑब्जेक्टिव्ह काय, कंपनी कुठल्या फील्डमध्ये काम करते, तर हे ज्यावेळेस थर्ड पार्टी रीड करतात MOA, त्यानंतरच त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात. ठीक आहे. जर कंपनी त्याच्या ऑब्जेक्ट मध्ये नसेल, मी तुम्हाला एक केस लॉ घेणार आहे याच्यानंतर. केस लॉ घेणार आहे, बहुतेक माझ्या मते आत्ताच घ्यावं काय माहिती. एक कंपनी बघा, चला केस लॉ घेऊन टाकू. ऍक्च्युअली तो केस लॉ आहे अल्ट्रा व्हायरसचा. त्याला काय म्हणतात? केस लॉ ऑफ अल्ट्रा व्हायरस. हे आपल्याला पुढे बघायची एक कॉन्सेप्ट. थोडा वेळ चाललाय आपल्या याच्यावर, पण ते एकदम क्लिअर होऊन जाईल बघा. एक कंपनी होती ॲशबेरी रेल्वे कंपनी वर्सेस रिची. रिची हा व्यक्ती आहे आणि त्याने केस कोणाच्या विरोधात केली तर ॲशबेरी रेल्वे कंपनी, एक रेल्वे कंपनी त्याच्या विरोधात केली. काय केस लॉ होता माहितीये का? ही जी रेल्वे कंपनी आहे त्याच्या MOA मध्ये काय लिहिलंय माहितीये का? की ती कंपनी फक्त वॅगन बनवते. वॅगन कळतं ना, ते डबे असतात ना रेल्वेचे, है ना, रेल्वे वॅगन ती कंपनी काय करते? मॅन्युफॅक्चर करते. तेवढं त्याच्यामध्ये ते पैसे इन्व्हेस्ट केलेत आणि तेच बनवतात ते. ठीक आहे. पण झालं काय माहितीये का? ह्या कंपनीने रेल्वे लाईन कन्स्ट्रक्शन करणारी जी कंपनी होती, आता बघा
वॅगन बनवणं वेगळं आहे आणि कन्स्ट्रक्शन जे असतं ना, रेल्वे लाईन त्याला पटरी म्हणतो ना आपण, ती है ना, त्याचे कन्स्ट्रक्शन करणारी वेगळी कंपनी एक. तर त्या कंपनीमध्ये यांनी पैसे इन्व्हेस्ट केलेत, त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलेत आणि ही त्यांच्या एमओए मध्ये मेन्शन नाहीये. त्यांच्या एमओए मध्ये काय मेन्शन आहे, ही कंपनी फक्त काय करणार आहे, वॅगन बनवते. ठीक आहे. तर हे जे शेअर होल्डर होता ऋषी, याने त्या कंपनीवर केस केली, केस फाईल करून टाकली. का ही कंपनी फक्त यांच्या एमओए मध्ये मेन्शन आहे का ही वॅगन बनवतीये, पण यांनी ते करता करता रेल्वे लाईनच्या कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा त्यांना फायनान्स केलं त्या थर्ड पार्टी कंपनीला, आणि हे यांच्या एमओए मध्ये मेन्शन नाहीये. म्हणजे हा केस ऑफ अल्ट्रा व्हायरस आहे. म्हणजेच मला म्हणायचं काय, जे कंपनी बरोबर डील करतात तर डील करताना एमओए आधी बघतात. सपोज तुम्हाला सुद्धा कुठल्या याच्यात डील करायची, मोठी इन्व्हेस्ट करायची, तर तुम्ही आधी एमओए वाचू शकता आणि वाचायलाच पाहिजे तो. ठीक आहे. एमओए कुठून भेटणार, जो रजिस्ट्रार ऑफ कंपनीज जे ऑफिस आहे तिथे जाणार, एक रिसर्च त्याची थोडीशी फी असते ती भरणार आणि एमओए ची झेरॉक्स घेऊन आपण ती रीड करू शकतो. ठीक आहे. अच्छा, एक कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये जर त्या एमओए मध्ये काही चेंजेस करायचे कंपनीला, आता ते म्हणताना आता पहिलं लिहिलंय, आज कंपनीला काही वेगळं करायचंय, ठीक आहे करू शकता, बट त्याला झाल्यानंतर नाही करता, अगोदर करावं लागेल. चेंज जर काही करायचं असेल तर चेंज झाल्यानंतर इमिजिएट हे 30 दिवसांमध्ये आरओसी ला तो एमओए मध्ये काय काय चेंजेस झाले हे सबमिट करावं लागते. कारण एमओए हे पब्लिक डॉक्युमेंट आहे, लक्षात घ्या. एमओए इज मेमोरंडम ऑफ असोसिएशन इज अ पब्लिक डॉक्युमेंट. हे तुम्हाला कुठेच बघायला नाही भेटणार. हे जे आहे ना मटेरियल सगळं, हे मी तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतोय. एमओए इज अ पब्लिक डॉक्युमेंट, कारण थर्ड पार्टी याला रीड करू शकते. ठीक आहे. म्हणून त्या एमओए मध्ये जे काही चेंजेस होतात ते चेंजेस काय करणार, झालेले चेंजेस हे आरओसी रजिस्टर ऑफ कंपनीज मध्ये 30 दिवसाच्या आत सबमिट करणार. ठीक आहे. म्हणजे उद्या कोणी ओरडणार नाही. ठीक आहे. सो एमओए मध्ये ऑब्जेक्टिव्ह, कॅपिटल, आर्टिकल सगळं काय लिहिलं असतं. ओके. देन आता काय, हा एक पॉइंट आता मी त्याशी बोलत होतो बघा. हा जो टेबल BCDE मेमोरंडम बनवताना हे टेबल फॉर्मॅट दिलेलं असतं. जे क्लॉजेस टाकतो ना, नेम क्लॉज, सिच्युएशन क्लॉज, ऑब्जेक्टिव्ह, त्याच्या अगोदर एक फॉर्मॅट दिलेलं आहे टेबल बी. हा टेबल बी आहे ना, हा टेबल बी काय सांगतो माहिती आहे का, पब्लिक कंपनी लिमिटेड बाय शेअर्स. ज्या कंपनीज लिमिटेड आहेत, पब्लिक लिमिटेड आहे, बाय शेअर आहेत, आपण प्रकार बघितलेत ना, टाईप्स बघितले कुठल्या कुठल्या कंपनी असतात, ते टेबल बी मध्ये येणार. टेबल सी मध्ये कोण येणार, कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी. ठीक. डी मध्ये कोण येतात, कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी हॅव्हिंग शेअर कॅपिटल. आणि ई मध्ये अनलिमिटेड कंपनीज येतात. ठीक आहे. हा, हे झालंय. आता मेमोरंडम कसं पाहिजे, रिक्वायरमेंट काय बघा, आपण दिलं असेल कुठेतरी प्रिंटेड फॉर्म मध्ये, त्याविषयी बघितलं होतं ना, हे क्लॉजेस आहेत. मेमोरंडम कसं पाहिजे, मेमोरंडम हे प्रिंटेड पाहिजे. कुठेतरी त्याविषयी घेतलं बघा पॉइंट. मेमोरंडम शुड बी, हा इथंच आहे, इट शुड बी प्रिंटेड. देन इट शुड बी प्रिंटेड पाहिजे. सेकंड थिंग इज, दुसरा काय सांगणार आपण, डिवाइडेड इंटू पॅराग्राफ, पॅराग्राफ मध्ये डिवाइड पाहिजे तो. देन कॉन्झिक्युटिव्हली नंबरिंग पाहिजे त्याला, 1 2 3 असे नंबर दिले पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर 3 पॉइंट झालेत. फोर्थ पॉइंट, साइन बाय सबस्क्रायबर्स. जे सबस्क्रायबर आहेत, पब्लिक लिमिटेड करता मिनिमम 7 आणि प्रायव्हेट लिमिटेड करता मिनिमम 2, यांची साइन त्या एमओए वर मॅन्डेटरी आहे. देन अटेस्टेड बाय 1 विटनेस, आणि अटेस्टेड म्हणजे तिथं कोणीतरी साक्षीदार साइन सुद्धा त्याच्यावर पाहिजेत. ठीक आहे. हे 5 पॉइंट फॉर्म्स ऑफ मेमोरंडम मध्ये आपण लिहू शकतो. डन. आणि लक्षात घ्या, याला नोट डाऊन करा. कंपनी ऍक्ट
1956 नुसार हे एक प्रिझम्पशन आहे. प्रिझम्पशन म्हणजेच जो कोणी व्यक्ती म्हणजे ऑलरेडी अज्युम केलं, जसं मी तुम्हाला अगोदर म्हणतो ना, लॉ हॅज नो एक्सक्यूज. लॉला कुठलाही एक्सक्यूज चालत नाही. म्हणजे असं कन्सिडर केलेलं असतं का तुम्हाला हा लॉ माहिती आहे, त्यावेळेस तुम्ही ही डील करताय, त्यावेळेस तुम्ही हे काम करताय. ओके. तर कंपनी ऍक्ट नुसार असं प्रिझम्पशन आहे, जो कोणी व्यक्ती कंपनी बरोबर डील करतो तर त्याने त्या कंपनीचा एमओए वाचलेला आहे. राहील का लक्षात? कंपनी बरोबर डील करताना त्याने एमओए वाचलेला आहे हे कन्सिडर केलं जातं. नंतर तुम्ही असं म्हणू शकत नाही, अरे आम्ही पैसे त्याचे इन्व्हेस्ट केले आणि कंपनी तर तिसरंच बिझनेस करते. ठीक आहे. आणि जे म्हणजे कंपनी एक शूज बनवते शूज, आणि शूजला भरपूर डिमांड आहे, स्पोर्ट्स शूजला. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट केले पैसे, पण हे त्याच्या ऑब्जेक्टमध्ये मेन्शन होतं, पण ऍक्च्युअल कंपनी त्यामध्ये कामच करत नाहीये, दुसऱ्याच फील्डमध्ये काम करते. ठीक आहे. हे तुम्हाला कोणी सांगितलं होतं? कंपनी शूज मॅन्युफॅक्चर करते, तुम्ही बाहेर ऐकलं, तुम्ही एमओए वाचलंच नाही, पण कंपनीचा ऍक्च्युअल बिझनेस दुसराच होता. पण इथं तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट मध्ये जाऊ शकत नाही, कारण असं कन्सिडर केलंय का हे तुम्ही एमओए वाचलेलं आहे, म्हणून देर इज नो एक्सक्यूज. राईट लक्षात? हे क्लॉज आपण त्या दिवशी बघितले, नेम क्लॉज पाहिजे, सिच्युएशन क्लॉज, कंपनी कुठं रजिस्टर्ड आहे, कुठल्या लोकॅलिटीमध्ये आहे, कुठला ऍड्रेस त्याच्यामध्ये आहे, ऑब्जेक्ट जे आपण आत्ता बोललो, कंपनीचा उद्देश काय आहे, एस्टॅब्लिश होताना मेन ऑब्जेक्ट काय, ऑक्झिलरी ऑब्जेक्टिव्ह काय, लायबिलिटी सुद्धा, कॅपिटल क्लॉज, है ना, हे सगळं आपण त्या दिवशी मेन्शन केलंय, है ना. ओके. आज त्याच्यामध्ये टाइम टू टाइम काय होतात, ऑल्टरेशन होत राहतात, चेंजेस होत राहतात मेमोरंडम मध्ये. ठीक आहे. त्याचे नेम रजिस्ट्रेशन क्लॉज मध्ये चेंज होतील, सिच्युएटेड ऑफिसेस आहे, ऑफिस कधी कधी शिफ्ट होतं, त्याच्यामध्ये मेमोरंडम मध्ये मेन्शन करावं लागेल. ऑब्जेक्ट मध्ये कधी कधी कंपनी काय म्हणते, आम्ही हे करताना सुद्धा अजून दुसऱ्या फील्डमध्ये एंट्री करतो, दॅट शुड बी मेन्शन. बट जे चेंजेस झालेत ते 30 डेजच्या आतमध्ये ROC ला सबमिट करावं लागेल. ठीक आहे. अदरवाईज दुसऱ्याने कॉन्ट्रॅक्ट केलं आणि एमओए वाचून, तर तो प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो. So, file copy. The article does not provide first change by the article passing a special resolution. File copy of resolution and the changes memorandum within 30 days to RAC. काय करायचंय, ROC मध्ये सबमिट करणार. अच्छा, हा पॉइंट आपल्याला बघायचा राहिला होता. याचा केस लॉ बघितलाय आपण, समजून घेऊया. द डॉक्टराइन ऑफ अल्ट्रा व्हायरस. डॉक्टराइन मीन्स व्हॉट? डॉक्टराइन मीन्स कॉन्सेप्ट, त्याला बोलतो ना आपण कन्सेप्ट. ओके. अल्ट्रा व्हायरसची कॉन्सेप्ट काय? अल्ट्रा व्हायरस. Together with the debate about memorandum of association, it is important to discuss in short doctrine of ultra virus. According to this doctrine, all such acts or deals of a firm which are ultra virus beyond, बघा अल्ट्रा व्हायरस मीनिंग काय होतं, बियॉन्ड द पॉवर ऑफ, म्हणजे मेमोरंडम मध्ये जे मेन्शन केले त्याच्या बियॉन्ड जाऊन, पॉवर तेवढेच आहेत ना, त्याच्या बियॉन्ड जाऊन जर कोणी काम करत असेल डायरेक्टर्स, दॅट इज कॉल्ड ultra virus. The object clause of memorandum of association will be completely invalid and can never be approved and authenticated, even though all the investor consent or support to ratify such a transmission. बघा इथं हे आलंय बघा, Ashbury Railway Carriage Company Limited versus Rishi. आता केस लॉ बघितला ना आपण, Ashbury Railway Carriage Company Limited versus Rishi. म्हणजे काय झालं होतं, कंपनीने दुसऱ्या फील्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, जे त्याच्या ऑब्जेक्ट क्लॉज मध्ये मेन्शन नाहीये. कळतंय? अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये काय मेन्शन आहे, का कंपनी काय करू शकते, बघा मेमोरंडम आणि आर्टिकल्स मध्ये थोड्याशा गोष्टी सिमिलर वाटू शकतात, पण नाहीये. एमओए हे काय असतं, कॉन्स्टिट्यूशन आहे,
आणि थर्ड पार्टी करताय. कशा करताय? थर्ड पार्टी करता असतो. आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन हे कंपनीच्या आतमधल्या व्यक्तींकरता आहे. ओके. डॉक्टराइन ऑफ अल्ट्रा व्हायरस मध्ये कळलं ना तुम्हाला आता? द टर्म अल्ट्रा मीन्स बियॉन्ड. अल्ट्रा म्हणजे काय? बियॉन्ड. आणि द टर्म व्हायरस, आता हा व्हायरस तो व्हायरस नाहीये, VIRUS येतो, ES आहे. अल्ट्रा व्हायरस मीन्स पॉवर. ओके. बियॉन्ड द पॉवर. द टर्म अल्ट्रा व्हायरस मीन्स डुईंग एन ऍक्ट बियॉन्ड द पॉवर्स. कळलंय? अल्ट्रा व्हायरस कधी होणार? सपोज असं मेन्शन आहे का त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे का डायरेक्टर मॅक्सिमम किती फंड रेज करू शकतात, किती कॅपिटल रेज करू शकतात, तर 5 करोड मेन्शन केले की 5 करोड पर्यंत त्याच्यामध्ये त्यांना पॉवर आहेत का 5 करोड जे येतं ते रेज करू शकतात ही कंपनी. आणि जर त्यांनी 7 करोड रेज केलेत तर 7 करोड तर ते अल्ट्रा व्हायरस होईल. ठीक आहे ना? ते त्यांच्या बियॉन्ड पॉवर जातात. ते एक झालं. ऑब्जेक्ट मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्यांचं काय ऑब्जेक्ट आहे. समजतंय ना? हो सर. बघा 2 कन्सेप्ट आहेत तिथं. तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट महत्वाचे आहेत. एक डॉक्टराइन ऑफ अल्ट्रा व्हायरस जे आता बघतोय म्हणजेच काय? बियॉन्ड द पॉवर. आणि हे पॉवर कुठं मेन्शन केलेले आहे? MOA मध्ये. बरोबर? म्हणजे MOA जिथं येईल म्हणजे डॉक्टराइन ऑफ अल्ट्रा व्हायरस हा MOA शी रिलेटेड आहे, मेमोरंडम ऑफ असोसिएशन रिलेटेड. दुसरी जी कॉन्सेप्ट आहे ती आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आहे. बरोबर? आणि तिथं अजून एक कॉन्सेप्ट विचारली जाते, जशी इथं डॉक्टराइन विचारली तशी तिथं डॉक्टराइन ऑफ इंडोर मॅनेजमेंट विचारतात. इंडोर मॅनेजमेंट होते घेईल ती. घेऊया त्याला आपण. तर ती कॉन्सेप्ट रिलेटेड आहे आर्टिकलची. त्याला आपण नेक्स्ट याच्यात घेणार आहे. इथे याला समजून घ्या अगोदर. The legality of ultra virus acts is as under an act of the company which is ultra virus is not in total invalid and out of use. It is approved by the general body of investors. When an act is approved, then the firm becomes bound the same. म्हणजे काय होतं माहिती आहे का? MOA मध्ये जे काय म्हणजे चेंजेस करायचे आहेत ना, तर ते प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट्सनी क्लिअर करू शकतो. म्हणजे अगोदर मीटिंग घेऊन एक स्पेशल रिझोल्युशन पास करून 30 days बिफोर ते ROC मध्ये सबमिट करावं लागेल. चेंजेस होऊ शकतात. An act which is ultra virus, the articles of association is also not in total. हे तुमच्याकडे एवढं महत्वाचं नाही आहे. उगाच कन्फ्युजन वाढेल. इफेक्ट्स घेऊ आपण. इफेक्ट्स और कॉन्सिक्वेन्सेस ऑफ अल्ट्रा व्हायरस. तुम्हाला समजलंय का? फक्त मिनिंग लक्षात ठेवा वरचा. द इफेक्ट ऑफ अल्ट्रा व्हायरस ऍक्ट्स इज डिस्कस अंडर द. ठीक आहे. काय इफेक्ट होतात अल्ट्रा व्हायरसचे? इंजेक्शन अगेन्स्ट द कंपनी. इंजंक्शन पाहिजे ऍक्च्युअली तिथं. In case any ultra virus act that has been completed or is about to be completed, then any member of the company can acquire an injunction from the court. He may get a court order restraining the company from continuing with ultra virus acts. म्हणजे असं झालं अल्ट्रा व्हायरस जर झाला तर कंपनीच्या म्हणजे कंपनीला लीगल नोटीस येऊ शकते, कोर्ट ऑर्डर येऊ शकते तर ते काम थांबवण्याबद्दल. ठीक आहे. तर तुम्ही ते कंटिन्यू नाही करू शकत. ओके. सेकंड, पर्सनल लायबिलिटी ऑफ डायरेक्टर टू द कंपनी. बघा, द डायरेक्टर ऑफ द फर्म आर पर्सनली रिस्पॉन्सिबल टू द कंपनी फॉर अल्ट्रा व्हायरस ऍक्ट. जर 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 त्यांनी अल्ट्रा व्हायरस केलंय म्हणजे बियॉन्ड पॉवर जाऊन जर काम केले डायरेक्टरने, तर त्या कामाला जे काम त्यांनी एक्स्ट्रा केलंय बियॉन्ड जाऊन केलंय तर त्या सगळ्या ऍक्टला जबाबदार कोण आहेत? तर डायरेक्टर आहेत. कंपनी जबाबदार त्याला नाहीये. त्यांना पर्सनल लायबिलिटी त्यांच्यावरती वैयक्तिक त्यांना जबाबदार धरलं जाईल याच्यामध्ये.
So it is the responsibility of the director to see that company's funds is used for the rightful assets of the company. डायरेक्टरचं काम काय तर कंपनीचे ऍसेट्स, कंपनीचे जे फंड्स आहेत ते राईटफुल यूज मध्ये अँगल म्हणजे विचाराने म्हणजे चांगल्या याच्यातच जे एमओए मध्ये मेन्शन केलंय कंपनीचं कसं चांगलं होईल भलं होईल म्हणतो ना आपण, तर त्या अँगलने सगळे फंड्स वापरले गेले पाहिजेत. ठीक आहे. रॉंगफुल यूज करता येत नाही. जर गेला अल्ट्रा व्हायरस झालं तर लक्षात घ्या कोण लायबल असणार आहे, तो स्वतः लायबल असणार आहे. कंपनी जबाबदार असणार नाही. म्हणजे उद्या कोणी कंपनीवर केस केली की तुम्ही असं का केलंय, तर ते जर डायरेक्टरने केलं असेल तर त्याला स्वतः जबाबदार असेल. त्यानंतर पर्सनल लायबिलिटी ऑफ डायरेक्टर टू थर्ड पार्टी. The director of the firm are also personally liable to the third party as they go beyond their power by doing ultra virus act. परत तोच पॉइंट रिपीट झालाय. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एन एजंट टू ऍक्ट विदिन द एक्सटेंट ऑफ हिज लायबिलिटी. थर्ड पार्टी असेल तर त्यांच्याकरता सुद्धा तो पर्सनल लायबल आहे. म्हणजे आपण म्हटलं ना कंपनी बरोबर डील करणारे दोन व्यक्ती असतात ना, एक थर्ड पार्टी असते, एक शेअर होल्डर्स असतात. तर हे शेअर होल्डर बद्दल लिहू शकतो कदाचित है ना, आणि हे थर्ड पार्टी. आणि फोर्थ काय तर अल्ट्रा व्हायरस कॉन्ट्रॅक्ट आर वाईड, व्हॅलिड नसतात. हे काय असतात, वाईड असतात. A contract which is ultra virus the company that is beyond the company's authority is void and without any lawful effect. This is because the firm is not at all proficient in entering such agreement. It is noted that ultra virus contracts cannot become an intra virus by the some approvals. ठीक आहे. आता काय झालं, डायरेक्टरने कंपनीचे स्टॅम्प्स घेऊन कंपनीचे लेटर हेड घेऊन दुसऱ्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट केलेत. तर हे सगळे कॉन्ट्रॅक्ट जे होते तर पब्लिक कॉन्ट्रॅक्ट करताना काय बघणार आहे, यार कंपनीचं लेटर हेड आहे, कंपनीचं स्टॅम्प त्याच्यावर आहे, तर त्याकरता. आणि हे जर असं जर कॉन्ट्रॅक्ट होत असेल आणि जर ते एमओए मध्ये मेन्शन असेल तर नॉट अन इश्यू, ते काय चुकीचं नाहीये ना, बट ते त्याच्यामध्ये मेन्शनच नाहीये. इकडे हे फंड रेज करतात तर त्याच्याकरता पर्सनली लायबल डायरेक्टर असेल आणि ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलंय ते कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी वाईड असेल. ठीक आहे. त्यांनी ते कंपनीच्या अगेन्स्ट मध्ये जाऊ शकत नाही. ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलंय कंपनी बरोबर ते फेक हे सगळे स्टॅम्प आणि लेटर हेड बघून ज्या लोकांनी कॉन्ट्रॅक्ट केलेत आणि ते काम जर अल्ट्रा व्हायरस असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी वाईड आहे, तिथं काही एक्सक्यूज नाहीये. त्याच्याकरता कोणाबरोबर आपल्याला लढाई लढावं लागल, कंपनी बरोबर नाही तर त्या डायरेक्टर बरोबर. ठीक आहे. ओके, समजतंय तुम्हाला. उद्या आपण आर्टिकल्स ऑफ असोसिएशन बघूया. आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आपल्याला उद्याच्या लेक्चरला आपण बघू. आजचे लेक्चर मध्ये काही प्रॉब्लेम आहे की कुठला पॉइंट समजला नाही? नाही सर, समजलं सगळं. सगळं समजलं. ओके, व्हेरी गुड. बाकीच्यांना समजलंय सर. ओके, समजलं सर. थँक्यू. थांबूया आपण, उद्या भेटू परत.